ज्ञानसागर अकॅडमी इचलकरंजीच्या वतीने मेडिकल प्रवेश प्रक्रिया 2024 साठी नोंदणी केलेल्या सर्व विद्यार्थी व पालकांचे सहर्ष स्वागत. आजचा जो कोर्ट निकाल लागला त्या निकालाबद्दल सर्वांचे हार्दिक अभिनंदन. गेले 2 महिने आपण परीक्षा दिल्यानंतर 4 जूनला अचानक रिझल्ट लागला आणि त्यानंतर कोर्ट मॅटर झालं. साधारण 5 जुलै 8 जुलै अशा तारखा कोर्टाच्या होत गेल्या. त्यानंतर 11 जुलै 18 22 जुलै आणि आज 23 जुलैला कोर्टाचा निकाल लागला. सुप्रीम कोर्टाच्या निकालानुसार नीटची एक्झाम परत होणार नाही. या अनुषंगानं जो आता रिझल्ट पूर्वी जे निकाल जाहीर झाला होता तो निकाल परत एकदा आता जाहीर होईल. पण सर्व मुलांनी आपला रिझल्ट रिवाइज रिझल्ट 2-3 दिवसात जो डिक्लेअर होतोय तो डाउनलोड करून ठेवायचा आहे आणि त्याची कलर प्रिंटआउट घ्यायची आहे. यानंतर साधारण ऑगस्टमध्ये ऑल इंडिया कोट्याची ॲडमिशन प्रोसेस चालू होईल. यामध्ये MBBS आणि BDSच्या कोर्सेसचा समावेश राहील. एम्सच्या 100% जागा, जिपमरच्या 100% जागा आणि गव्हर्नमेंटच्या सर्व गव्हर्नमेंट कॉलेजच्या 15% जागेसाठी ही प्रोसेस सुरू होईल. या संदर्भातील जी अपडेटेड नोटीस येईल ते आम्ही ग्रुपच्या माध्यमातून सर्व मुलांच्यापर्यंत पोचवू. ऑल इंडिया कोट्याच्या रजिस्ट्रेशन आणि प्रोसेस नंतर लगेचच महाराष्ट्र व कर्नाटकच्या स्टेटच्या 85% कोट्यासाठी आणि 15% कोट्यासाठी रजिस्ट्रेशन सुरू होईल. त्या रजिस्ट्रेशनच्या संदर्भातील संपूर्ण माहिती आपल्याला ग्रुपच्या माध्यमातून कळवली जाईल. सर्व विद्यार्थ्यांना आणि पालकांना सूचना, जे ग्रुपवर आपल्याकडे रजिस्टर्ड केलेले जे विद्यार्थी आहेत त्यांनी ग्रुपवर लक्ष ठेवावे आणि ग्रुपवरील नोटिसानुसार आपल्याला ॲडमिशन प्रक्रिया कळवली जाईल. या मेडिकल ॲडमिशनच्या प्रोसेसमध्ये MBBS BDS कोर्सेसच्या प्रवेश प्रक्रियेबरोबर BAMS BHMSच्या ज्या प्रोसेस सुरू होतील त्या प्रोसेसची संपूर्ण माहिती व शासनाची नोटीस आपल्याला वेळोवेळी कळवण्यात येईल. याची सर्व विद्यार्थी पालकांनी नोंद घ्यायची आहे. सन 2024-25ची मेडिकलची प्रवेश प्रक्रिया शासनाच्या नियमानुसार अतिशय शांतपणाने अचूकपणे आपल्याला पार पाडायची आहे. आपल्या सहकार्याने ही प्रक्रिया संपूर्णपणे संयमाने पार पडेल याचा विश्वास मला आहे. आपण सर्वांचं सहकार्य अपेक्षित आहे. धन्यवाद.